तर मित्रांनो स्वागत आहे तुमचे. मित्रांनो आपण पाहू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आज पाऊस वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे राज्यातील आज आपण बघू शकतो की गणेश चतुर्थीला गणपतीच्या आगमनाला देखील राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पावसाची आगमन होण्याची शक्यता आहे. मित्रांनो आपण बघू शकतो विदर्भ मराठवाडा या परिसरात अति जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. तो कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे? मुसळधार ते जोरदार पाऊस. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, खास करून आपण बघू शकतो की विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगर बीड नगरचा काही परिसरात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज दुपारी व सायंकाळी या परिसरात अतिमुसळधार ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती नागपूर या परिसरात देखील अति जोरदार ते मुसळधार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र किंवा चक्रकार वाऱ्याची स्थिती त्यामुळे राज्यातील अनेक परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे. खास करून विदर्भ मराठवाडा या परिसरात पावसाचा जोर त्या ठिकाणी अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो बघू शकतो की दक्षिणेकडील भागामध्ये